बदलत्या हवामानामुळे डाळिंबावर तेलकट डाग आणि मर रोगाचा प्रादुर्भाव आता नित्याचाच झालाय। यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी कमालीचे हैराण झालेत। अशा बेभरवशाच्या हवामानातही सोलापूर जिल्ह्यातल्या कासेगावच्या जहांगीर आणि जाकीर शेख बंधूंनी रासायनिक खतांच्या संतुलित वापराबरोबर सेंद्रिय खतांचा वापर करून 14 एकरांवर तेलकट डागमुक्त डाळिंबांचं उत्पादन घेतलंय। त्यांच्या डाळिंबाची प्रतिटन 65,000 रुपयांप्रमाणे विक्री झाली आहे। यंदा त्यांना जवळपास 90 ते 95 टन डाळिंब उत्पादन हाती येणं अपेक्षित आहे। आज आपण त्यांच्या डाळिंब पिकाची पाहणी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातल्या कासेगावला जाणार आहोत। गेल्या 2 वर्षांपासून हवामान बदलाचा फटका सोलापूर जिल्ह्यातल्या द्राक्ष, डाळिंब आणि इतर फळं तसंच फुलं उत्पादकांना बसतोय। गारपीट, अवकाळी पाऊस आणि इतर अडचणींमुळे द्राक्ष, डाळिंबांसारख्या नगदी पिकांवर दावण्या, तेलकट डाग यासारखी संकट येत आहेत। अशा संकटांवर मात करत सोलापूर जिल्ह्यातल्या कासेगावच्या शेख बंधूंनी डाळिंबाचं नियोजन केलंय। डाळिंबाची शेती आहे आता 6 वर्ष झाली। ह्याच्या आमच्या आधी ज्वारी, बाजरी हेच पिकं घेत होतो आम्ही आणि 2009 मध्ये आम्ही डाळिंबाची लागण केली आणि आज माझं डाळिंब ते 14 एकर आहे। तर पूर्वी फक्त ज्वारी बाजरीच पिकवत होतो, आता 4-5 वर्ष झाली आम्ही डाळिंब पीक घेतोय। तेही तेलमुक्त आहे आणि चांगल्या क्वालिटीचं आज 4थं पीक आहे आमचं हे। जहांगीर शेख गेल्या 6 वर्षांपासून डाळिंब आणि द्राक्षांचं उत्पादन घेत आहेत। वडिलोपार्जित 18 एकर शेतीसाठी त्यांच्याकडे जेमतेम पाणी आहे, पण उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करत त्यांनी 14 एकरांवर केशर भगवा डाळिंबाची लागवड केली आहे। ही जमीन मुरमाड आणि हलकी असल्यानं पूर्वी त्यात केवळ ज्वारी आणि बाजरीसारखी पावसाच्या पाण्यावर येणारी पिकच व्हायची, पण आज शेख बंधूंनी घेतलेल्या नगदी पिकांचा आदर्श गावातले इतर शेतकरी देखील घेऊ लागले। सगळ्या क्षेत्रावर त्यांनी ठिबक केल्यानं ओलिताची पिकं घ्यायला फायदा झालाय। धरत्या वेळेस शेणखताचा वापर करतो। हे आम्ही बागेची तारीख आहे धरलेली 11 जुलै। 11 जुलैला हा भार धरतो आम्ही। नंतर शेणखताचा वापर करतो। नंतर वेळच्या वेळी छाटून कीटकनाशक, बोर्डो हे मारून सगळं ओके करतो। नंतर आम्ही कळी निघायची औषधं मारतो। कळीगळ होऊ नये म्हणून अनाउन्स बोरोसल्प सेटिंगसाठी चांगला रिझल्ट आहे याचा। आणि नंतर परत तेलकटसाठी ही वंडरफील्ड डिफेन्स हे वापरतो। शेख बंधू आपल्या कुटुंबासह शेतात राबतात, त्यामुळे मजुरांवरचं अवलंबन कमी झालंय। शिवाय मजुरांच्या खर्चातही बचत झाली आहे। सध्या हस्तबहरात धरलेल्या डाळिंब बागेसाठी त्यांनी सुरुवातीपासून शेणखताचा मोठ्या प्रमाणावर वापर केला। त्याचबरोबर फळांचा आकार मोठा होण्यासाठी आणि त्यांना चांगला रंग येण्यासाठी त्यांनी विविध संजीवकांचा वापर केला। सेंद्रिय खत तरी एकरी आम्ही वापरतो की सेंद्रिय खत 20 किलो वापरतो एका झाडाला। पूर्ण झाड आहेत 4,500। आता फळावर 4,500च्या 4,500 आहेत। आणखी नवीन किती लागवड? नवीन आता 4 एकर आहे। पूर्ण 18 एकर क्षेत्र आहे। आतापर्यंत गेले किती? आत्तापर्यंत गेलाय आपला 30 टन गेलेला आहे। अजून बाकी 70 टन माल शिल्लक आहे अजून बागेत। 30 टन कसा गेला? 30 टन गेला आपला 65 रुपयांनी। वेळेवर फवारण्यांचं नियोजन केल्यामुळे शेख बंधूंना आपली बाग तेलकट डागांपासून मुक्त ठेवण्यात यश आलंय। यंदा त्यांना एकरी किमान 60 टन डाळिंब उत्पादनाची अपेक्षा आहे। सध्या डाळिंबाची काढणी सुरू झाली असून त्याची केरळच्या व्यापाऱ्यांनी 65 रुपये किलोप्रमाणे खरेदी सुरू केली आहे। अंदाजे 90 ते 95 टन डाळिंब उत्पादन अपेक्षित आहे। यापासून त्यांना किमान 60 ते 65 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे। तर यापैकी बागेच्या व्यवस्थापनासाठी आलेला 21 लाख रुपयांचा खर्च वगळता त्यांना किमान 40 ते 45 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळण्याचा अंदाज आहे। 14 एकराचा खर्च सरासरी उत्पन्नाचा 7-8 महिन्याचा एकरी 1.5 लाखापर्यंत जातो। त्यातून तरी आम्ही घरच्या खुरपण करतो 3 वेळा, वेळच्या वेळेला थोडी घरची माणसं आहेत आमची आबदणारी, त्याच्यामुळेही थोडा खर्च कमी येतो। आणि बाकीच्या गोष्टी म्हणलं तर छाटणी आहे वेळच्या वेळेला केली पाहिजे, काटा काढणे करणे, परत प्लॉटला असं वाकायला लागलं त्याला फाउंडेशन करून बांधणे, ह्याच्यामुळं खर्चाचं प्रमाणही वाढलेलं आहे। शेतकऱ्यांनी कीड रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळेवर नियोजन केल्यास शेख बंधूंप्रमाणे डाळिंबातून लाखोंची कमाई नक्की करता येईल। शेख यांच्याकडे एक विहीर आणि एक बोरवेल आहे। जेमतेम पाणी असल्यानं त्यांनी बागेसाठी ठिबक सिंचनाचा वापर केलाय। एक दिवस आड पाणी नियोजन केलंय।
लिंबू आकाराची डाळिंब झाल्यानंतर दररोज प्रति झाड 20 लिटर पाणी दिलं जातं. पेरूच्या आकाराची फळं झाल्यानंतर 25 ते 30 लिटर पाणी दिलं. तर फळांची पूर्ण वाढ झाल्यानंतर दर दिवशी प्रत्येक झाडाला 50 लिटर प्रमाणे पाणी देण्याचं नियोजन केलं. हे 14 एकर बागायती पीक आहे. त्यात आम्ही वेळच्या वेळी फवारा, रासायनिक खतं, त्याच्यापेक्षा आपलं कंपोस्ट जे म्हणजे शेणखत हा भरपूर वापरतो आम्ही. आणि शेतीसाठी पूर्ण वेळ 12 तास शेतीत घालवतो आम्ही. वेळेला वातावरण बघून वेळच्या वेळेला कॉपर ऑक्साईड, कॉसाईड 101, कासोबी, पुन्हा तुमचं लेक्झिन, Z78 अशा फवारण्या वारंवार बदलून घेतो. वातावरणाला मॅच होणारीच औषधं मारतो. या अगोदर शेख बंधूंनी डाळिंबातून लाखोंची कमाई केली आहे. शेख यांनी आपल्या 14 एकर बागेत झाडांच्या 2 ओळीमधील अंतर 14 फूट तर 2 झाडांमधील अंतर 9 फूट सोडलंय. योग्य अंतर ठेवल्यानं झाडांच्या चांगल्या वाढीबरोबरच फळांची देखील योग्य वाढ होण्यात फायदा झालाय. शिवाय त्यांनी बाग नेहमी तणमुक्त ठेवल्यानं तेलकट डाग, मर रोगांबरोबरच इतर कीड रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यात यश आलंय. पाण्याचं नियोजन डाळिंबाला धरताना सेटिंगच्या वेळेला थोडं हिशोबात पाणी द्यायचं. रोजच्या रोज 1-2 तास द्यायचं. आणि सेटिंग झाल्यानंतर फळं पेरू साईजची झाल्यानंतर रोज 4 तास पाणी द्यायचं. आणि काढत्या वेळेला बी हेच रुटीन ठेवायचं, दिवसाला 4 तास. आणि अशा पद्धतीने शेवटपर्यंत पाण्याचं नियोजन करायचं. उतरल्यानंतर ही पाण्याचं नियोजन व्यवस्थित ठेवतो आम्ही, काटेकोरपणाने, व्यवस्थितपणाने. त्याच्यामुळं आमच्यात मरही नाही. आणि विशेष म्हणजे बागेत आज 6 वर्ष पीक घेतोय, तेलकटही नाही आहे. कुठल्याही प्रकारचा आम्हाला त्रास नाही. आमचं काम हे वेळेवर आहे. वातावरण बघून आम्ही स्प्रे करतो. आज शेतीच्या भरवशावर शेख बंधूंनी 15 एकर शेतजमिनीची खरेदी केली आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे शेख यांचं शेतीचं युनिट व्यवस्थित सुरू आहे. त्यांची आर्थिक नफ्याची झेप सगळ्यांनाच थक्क करायला लावणारी आहे. भारत नागणे, साम TV, पंढरपूर.